नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व नवीन बदल, या योजनेसंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल या योजनेची, ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कुठलीच अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करू या व्हिडिओला। त्या अगोदर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे। कालच्या तारखेपासून हे पोर्टल सुरू झालेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तसेच पोर्टलवर प्राप्त अर्जांची संख्या, मंजूर अर्जांची संख्या, एकूण अर्ज किती आलेले आहेत, लाभार्थी किती आहेत त्यामध्ये, आणि या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला पोर्टलवर पाहण्यास मिळणार आहे। अधिक सुलभतेने महिलांना या योजनेचा फायदा होण्यासाठी, फॉर्म भरता येण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। कारण ॲप जे आहे ते मोठ्या प्रमाणात हँग होत होतं, ॲप चालत नव्हतं, त्यामुळे हे पोर्टल सुरू झालेलं आहे आणि आता या पोर्टलच्या मदतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर आपल्या मेन आणि महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे पैसे आहेत त्या पैशासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यभरातून ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत। तर किती पैसे सुरुवातीला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत या संदर्भातली अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत, पण अशामध्ये या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत। आणि आता तर या ठिकाणी पहा, अर्ज प्राप्त झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा होणार आहे। तर सुरुवातीला तुमच्या अकाउंटला 1 रुपया जमा करण्यात येणार आहे, ना की 3000 रुपये डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पाहू शकता, अगोदर 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। जसं आपण गुगल पे, फोनपेला कुणाला जर पैसे पाठवायचे असलं तर कन्फर्मेशन करण्यासाठी अगोदर 1 रुपया ट्रान्सफर करतो, त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून देखील लाडकी बहीण योजनेसाठी, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांच्या अकाउंटला सुरुवातीला 1 रुपया ट्रान्सफर करण्यात येणार आहे। कन्फर्मेशनसाठी 1 रुपया जमा होणार आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर मग तुमचे जे 2 हप्ते आहेत, म्हणजेच 3000 रुपये आहेत, ते जमा करण्यात येणार आहेत। हे असं का केलं जात आहे? सुरुवातीला 1 रुपया जमा करण्याचं कारण काय आहे? तर पहा, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे, अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे, पण याबाबत सरकारनेच महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि महिला व बालविकास विभागाकडे हे सर्व अर्ज आले आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यात हा 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। तर तांत्रिक पडताळणी या प्रक्रियेअंतर्गत काही निवडक महिलाच असणार आहे ज्यांच्या खात्यामध्ये हा 1 रुपया जो आहे तो जमा करण्यात येणार आहे। महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हा जो 1 रुपया आहे तो जमा करण्यात येणार आहे आणि हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे, अशी महत्त्वाची माहिती जी आहे ती सरकारकडून देण्यात आलेली आहे। तेव्हा या संदर्भात ज्या माता भगिनी आहेत, ज्या सर्व महिला आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला किंवा अफवांना, गैरसमजाला बळी पडायचं नाही, असं आव्हान सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, सुरुवातीला तुमच्या अकाउंटला काहीच निवडक महिला असणार आहेत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या, ज्यांच्या अकाउंटला 1 रुपया अगोदर जमा होणार आहे तांत्रिक पडताळणी करता, आणि त्यानंतर मग तुमचे 2 हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेकरता पुणे जिल्ह्यातून 9,15,939 महिलांनी अर्ज सादर केला आहे। या अर्जांची छाननी प्रक्रिया जिल्हा महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली आहे। सर्व तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू असणार आहे। सर्वाधिक म्हणजे 71,000 अर्ज पुणे शहरातून दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता, महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे की अर्जाची छाननी प्रक्रिया तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत महिलांचा जो अर्ज आहे तो पात्र असणार नाही। पात्र महिलेला अर्ज, त्या महिलेचा पात्र म्हणजे अर्ज पात्र ठरवून तिला
अर्ज तपासून तो अर्ज पात्र करून तिला या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे। म्हणजे प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे जी या योजनेसाठी पात्र असणार आहे। तांत्रिक काही चुका असतील तर त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात येतील, परंतु ज्या महिला पात्र असतील त्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार आहे। सुरुवातीला 1 रुपया जो आहे तो ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि तांत्रिक पडताळणीच्या भागाचा एक हिस्सा म्हणून किंवा एक भाग म्हणून तांत्रिक पडताळणी करता 1 रुपया सुरुवातीला आणि त्यानंतर मग बाकीचे पैसे तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। तर महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। पोर्टल देखील सुरू झालेलं आहे। ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत भरायचे त्यांनी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज आता भरा, लवकर तुमचा अर्ज भरला जाईल। आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करू शकता। धन्यवाद।